मित्रांनो, मी आत्ता इथे मेघालयमध्ये माऊलिनॉंग नावाच्या एका गावामध्ये आहे आणि हे गाव म्हणजे आशिया खंडातील सर्वात सुंदर आणि स्वच्छ गाव असे ह्या गावाची ओळख आहे. अर्थात मित्रांनो, एक लक्षात घ्या की या गावामध्ये आता तुम्ही बघत असाल, मी इकडे फिरतोय आणि माझ्यासोबत हा कॅमेरा फिरतोय. बघा तुम्ही इथे साधारणपणे की रस्ता किंवा या ठिकाणची एकूण एक तुम्ही झाडं, त्या झाडांची निगा, एवढंच कशाला की झाडांची पडणारी पानं अगदी कोपऱ्यात बघा, कुठेही तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कचरा दिसणार नाही आणि अतिशय सुंदररित्या हे गाव मेंटेन केलं गेलेलं आहे. बरं, ह्या गावाची खासियत अशी आहे की हे काही कुठल्या ग्रामपंचायतीने किंवा ग्रामपंचायतीच्या सरपंचाने हा पुढाकार घेऊन केलेलं गाव असं नाही आहे. साधारणपणे गोष्ट अशी सांगितली जाते की 1970च्या दशकामध्ये डेव्हिड नावाच्या एका व्यक्तीने हे गाव असं सुशोभीकरण करण्याचा वसा घेतला आणि गावातल्या एकूण एक लोकांना त्याने अशा पद्धतीने त्याने कन्व्हिन्स केलं, समजावून सांगितलं आणि साफसफाईचं त्याने जे काही एक मंत्र ह्या गावकऱ्यांना दिला. आणि बघा, हे गावकरी, तुम्ही विचार करा, आता मी इथे तुम्हाला खाली जमीन दाखवतो आहे आणि या जमिनीच्या इथे सुद्धा कुठेही तुम्हाला कचरा, पानं, फुलं, काहीही अनावश्यक गोष्टी दिसणार नाहीत. आणि इतकं सुंदर गाव, ज्याला डिस्कवरी ऑफ इंडियाने आशिया खंडातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून त्याचा नावाजलेला आहे, त्याला मान्यता देण्यात आलेली आहे. खरोखर मी तर म्हणेन की जे लोक ही माझी व्हिडिओ बघतील त्या सगळ्यांना बेसिकली मी एवढंच सांगेन की प्रत्येकाने जर आपलं गाव किंवा प्रत्येकाने, मी असं म्हणेन की आधी आपलं घर जर अशा पद्धतीने स्वच्छ ठेवायचं सुरुवात केली तर आपलं घर स्वच्छ होईल. आणि वास्तुशास्त्रानुसार तुम्हाला माहिती आहे, जेवढं तुमचं घर स्वच्छ तेवढं तुमचं घर प्रसन्न, आणि जेवढं तुमचं घर प्रसन्न तेवढी तुमची मानसिकता आणि तुमची कार्यक्षमता प्रसन्न आणि यशवृद्धी. मग विचार करा की ह्या गावात इथे मी आलो मी एका आमच्या ग्रुपबरोबर आलेलो आहे, एका मित्रांच्या. पण ह्या ग्रुपमध्ये आल्या तिथे एक साधं सिम्पल एक झोपडी टाईप हॉटेल, आणि तिथे आम्ही जेवलो. जेवण पण उत्कृष्ट, म्हणजे उत्कृष्ट हा शब्दसुद्धा कमी पडेल, इतक्या सुंदर एक साधं सिम्पल व्हेज सात्विक जेवण. पण ते जेवणाचा, खरा जेवणाचा जो आनंद मिळतो ना, तो खरोखर अप्रतिम आहे या गावामध्ये. बघा, एक एक कोपरा मला असं वाटतं तुम्हाला दाखवावा की इथे किती सुंदररित्या हे गाव मेंटेन केलं गेलेलं आहे आणि लोकांनी त्याचा आस्वाद घ्यावा, हीच माझी इच्छा आहे. दॅट्स ऑल व्हेरी मच. आणि यातून आपण सगळ्यांनी माझं घर, त्यानंतर माझी सोसायटी, माझं गाव आणि माझा देश, हे जर आपण अशा पद्धतीने सुंदर स्वच्छ मेंटेन केलं तर किती सुंदर होईल ना. इनफॅक्ट मला येऊन इथे फक्त 1 तास झाला आहे, पण मी एवढंच म्हणेन की इथे पुढच्या वेळेस मी येईन तर कमीत कमी 3-4 दिवसाचा मुक्काम करायला मी नक्की येईन. दॅट्स ऑल. थँक्यू व्हेरी मच.